नमस्कार, मी संतोष वायफळे या चॅनलमध्ये आपलं स्वागत करत आहे. आज आपण पाहणार आहोत की MPSC फॉर्म ज्यावेळेला आपण भरतो त्यावेळेला बऱ्याच वेळेला केंद्र निवडणं राहून जातं आणि त्यामुळे कदाचित आपल्याला दुसऱ्या जिल्ह्यामध्ये जाणं भाग पडतं. तर परीक्षा ही तुमच्या जिल्ह्यामध्ये किंवा आपण ज्यावेळेला हा फॉर्म सबमिट करतो त्यावेळेला नेमकं काय करायचं आहे की जेणेकरून परीक्षा तुमच्या जिल्ह्यामध्ये येईल. पहिल्यांदा आपण mympc.mahaonline.government.in वेबसाईट ओपन करायची आहे. तुमचं युजर नेम द्यायचं आहे, पासवर्ड एंटर करायचा आहे आणि लॉग इनवर क्लिक करायचं आहे. सगळ्यात म्हणजे ही लिंक तुम्हाला पेमेंट केल्यानंतरच येईल. फॉर्म भरताना कुठल्याही प्रकारचे ऑप्शन तिथं अवेलेबल नाही की सेंटर कुठलं द्यायचं आहे. माझ्या खात्यामध्ये जायचं आहे, त्यानंतर स्पर्धात्मक परीक्षा आणि तुम्ही जी एक्झाम किंवा ज्या फॉर्मविषयी एक्झाम भरलेला आहे, एक्झाम फॉर्म भरला आहे ती एक्झाम सिलेक्ट करायची आहे, अर्जाला सिलेक्ट करायचं आहे आणि या इथं पहा प्रवेशपत्र निकाल या लाईनमध्ये इथं केंद्र निवडा असे ऑप्शन आहे. तर केंद्र निवडा या टॅबवर क्लिक करायचं आहे आणि तुम्ही या इथून, आता मी यापूर्वी सांगली जिल्ह्याची निवड केली आहे, पण तुम्ही या इथं क्लिक करायचं आहे, तुमचा जिल्हा निवडून ओकेवर टिकमार्क करायचा आहे, म्हणजे तुमची एक्झामिनेशन ही तुमच्या जिल्ह्यामध्ये येईल. धन्यवाद.